रुपाली ठोंबरेंनी शेअर केला स्क्रीनशॉट खोटा, जितेंद्र आव्हाडांची पोलिसात तक्रार, ठोंबरेंच्या विरोधात गुन्हा दाखल। सरपंच हत्या प्रकरणामध्ये सापडलेल्या मोबाईलमधून कोणत्या बड्या नेत्याला फोन, तत्काळ नाव जाहीर करा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी। पुण्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना, 27 वर्षीय महिला शिक्षिकेनं 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर केला लैंगिक अत्याचार, महिला शिक्षिकेला पोलिसांकडून अटक। मुंबईसह पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ, 2 महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा दरवाढ, टॅक्सी रिक्षाचं भाडं वाढण्याची शक्यता। काश्मीरमध्ये हिमवृष्टीनं जनजीवन विस्कळीत, रस्ते विमान वाहतूक ठप्प, जम्मू श्रीनगर महामार्गावर 2000 लोक अडकले। जळगावात अवकाळी पावसाचा फटका, केळीच्या बागा आडव्या, मका आणि हरभरा पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। प्रकल्पाची किंमत आणि नफा मिळताच टोल बंद झाला पाहिजे, सुप्रीम कोर्टाचे निर्देश, दिल्ली नोएडा फ्लायवे प्रकरणात दावा फेटाळला। परळी तालुक्यात पुन्हा एकदा हवेत गोळीबार, आणखीन 3 गुन्हा दाखल। धाराशिवच्या मिसाई गावचे सरपंच आणि ग्रामस्थ यांचा पाण्याच्या टाकीवर सोडून आंदोलन, हल्लेखोरांचा छडा लागत नसल्यामुळे शोले स्टाईल आंदोलन। इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, नदीपात्रात मैला मिश्रित सांडपाण्यानं प्रदूषण, वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात।